दिनांक 11/2/2024च्या सकाळी 6:30 वाजता कंट्रोल रूम नागपूर येथून आमचे बीट मार्शलवर तैनात असलेले दीपक धांडे आणि पोशी तिवारी यांना कॉल प्राप्त झाला। त्या कॉलवरून तुरंत त्यांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन त्या माहितीच्या अनुषंगाने ठोंबरे हाऊस येथे असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँकची ATM या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसम हे ATMमधून ज्या ठिकाणाहून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी काहीतरी वस्तू लावून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ती वस्तू लावून त्या जे ATMमधून पैसे येतात ते न येण्यासाठी अटकाव केलेला आहे। आणि अशी कॉल प्राप्त झाल्याने संबंधित आमचे 2 अंमलदार त्या ठिकाणी PSI जेंगिलवाड यांच्या आदेशाने तिथे आणि CROच्या आदेशाने तिथे जाऊन पडताळणी केली। त्यावेळेस त्यांना त्या ATMमध्ये लोखंडी एक त्या क्लिप लावलेले निदर्शनात आले, पण त्या ठिकाणी कोणी नव्हते। मग यांनी आपलं टॅक्टफुली त्या ठिकाणी बाजूला थांबून तिथे 2 जी लोक आलेले आहेत त्यांना व्हेरीफाय करून मग त्यांना ताब्यात घेऊन त्याबद्दल अधिक खात्री केल्यानंतर त्यांना खात्री झाली की ATMमध्ये जे लोक ATMमधून पैसे काढण्यासाठी येतात त्यांचे जे पैसे त्या ठिकाणून विड्रॉ होतो त्या विड्रॉ करणाऱ्या मशीनमधील इन्स्ट्रुमेंटला स्टॉपेज करण्यासाठी ते क्लिप लावण्यात आली होती। मग ते क्लिप आणि पैशासह त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर पुढील कारवाईसाठी त्यांनी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते। मग त्या अनुषंगाने ग्रामीण ATM महाराष्ट्र ग्रामीण बँक जे आहे ज्यांना स्वप्नील म्हणून फिर्यादी आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि यात चोरी झालेली रक्कम आणि वापरण्यात आलेले हत्यार आमच्या तपासी अधिकारी PSI भावने यांनी जप्त केलेली आहे। यात जे 2 आरोपी आहेत त्यांना ते राहणारे उत्तर प्रदेशचे आहेत। त्यांचं एक पुरुषाचं नाव आहे आदिल राजू खान राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि दुसरी जी महिला आहे प्रियंका नावाची तिला देखील अटक करण्यात आलेली आहे। तर ह्या दोघांचंही आजपर्यंत पोलीस कोठडी प्राप्त आहे। पुढील तपास चालू आहे। मी त्यांच्याकडून केलेल्या तपासामध्ये त्यांनी यावेळेस 11/2/2024 रोजी 2 ठिकाणी केल्याचे त्यांनी कबुली दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास केलेला आहे आणि कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्या प्रकारे गुन्हा दाखल आहे। आणि तसेच यांना कसून चौकशी केली असता यापूर्वी देखील नागपूर शहरामध्ये त्यांनी येऊन गुन्हे केल्याची कबूल केलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे। लकडगंज पोलीस स्टेशन, तहसील पोलीस स्टेशन आणि धंतोली पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्याची तपासणी करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच सहपोलीस आयुक्त मॅडम आणि DCP झोन 4 साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे।